नमस्कार, मी प्रांजल. आपण पाहतात PM न्यूज मराठी. बातमी तर आपण पाहणार आहोत, पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसाल तर खालील सबस्क्राइबचे बटन दाबून सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. खोपोली नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या खोपोली शहरामध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. युत्या आघाड्या यांचं गुऱ्हाळ चालू आहे. काल रात्री अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अगदी उशिरा पत्रकार परिषद घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी डॉक्टर सुनील पाटील यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केलं आणि याच टॅगलाईन वरती आपली आजची बातमी आहे. राष्ट्रवादीतून सुनील पाटलांबरोबर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे दत्ताजीराव मसूरकर, त्यांचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक मंगेश दळवी, तसेच ज्येष्ठ नगरसेविका अश्विनीताई पाटील या 4 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा जाहीर केली होती. परंतु सुनील पाटलांनी बाजी मारलेली आहे आणि काल त्यांचं नाव जाहीर झालं. रात्री 11 वाजता पत्रकार परिषद झाली प्रदेश त्यांच्या खोपोली शहर राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये. त्यावेळेला सुनील पाटलांबरोबर फक्त अश्विनी पाटील, म्हणजे हे जे 4 लोक होते त्यांच्यापैकी अश्विनी पाटीलच फक्त तिथं होत्या. मसूरकर आणि मंगेश दळवी हे दोघंही त्यावेळेला उपस्थित नव्हते. नाही तर त्यांचे कार्यकर्ते देखील त्यावेळेला उपस्थित नसलेले दिसून आले. आता हा विषय आपण का घेतोय? कारण मसूरकर आणि खोपोलीचं राजकारण याचं नातं जे आहे गेले 40-45 वर्षाचं, हे फार अतूट आहे. त्यात खूप चढ उतार आहेत. खूप गोष्टी अशा दडलेल्या आहेत. त्यांना भीष्म पितामह राजकारणातले बोललं जातं आणि अशा मसूरकरांना अगदी त्यांच्या ज्येष्ठत्वानुसार या वेळेला खरं तर तिकीट मिळेल असं त्यांच्या समर्थकांना किंवा त्यांच्या मतदारांना, त्यांच्या मित्रमंडळींना वाटत असताना पक्षाकडून सुनील पाटलांना तिकीट देण्यात आलं. काल मसूरकरांनी सुनील पाटलांचं फोनवरती अभिनंदन केलं, पण खरंच त्या या मागची काय मसूरकरांची भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आज सकाळी आपण मसूरकरांकडे पोहोचलो. मसूरकरांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्न केला. दरवेळेला अगदी दिलखुलासपणे बात करणारे, अगदी सर्व विषयाचा अभ्यासपूर्ण उत्तर देणारे मसूरकर काहीसे अपसेट दिसले. ती जुनी बॉडी लँग्वेज त्यांची दिसली नाही. काय होती ती मुलाखत, अगदी कशी मसूरकरांनी उत्तरं दिली आहेत आपण पाहूयात. डॉक्टर सुनील पाटील यांचं नगराध्यक्ष पदासाठी नाव जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलं. आपणही प्रबळ दावेदार होतात, पण आपण ते नाव जाहीर केलं त्यावेळेला आपण कुठे दिसलात नाही. तर चर्चा होती की आपण त्या निवडीने थोडेसे नाराज वगैरे आहात, असं काय आहे का? तसं काय असायचं कारण नाही. उशीर फार झाला होता म्हणून मी नव्हतो. आणि कुठल्याही पक्षामध्ये तिकीट मागताना एकापेक्षा जास्त असतात मंडळी. निवड शेवटी एकाशीच होते. त्यांची निवड झालेली आहे. दिवस खूप कमी राहिलेले आहेत. आता तर एक नगराध्यक्ष पदासाठी म्हणून तुमचा पूर्ण फोकस गावावरती होता. मग आता नगरसेवक म्हणून तुम्ही प्रभाग क्रमांक 14 मधून उभा राहता असं समजलंय. काय सुरुवात वगैरे केली आहे तिकडून? मी आज प्रथमच तिथे भेट दिली. आत्ताच्या क्षणापर्यंत माझ्या हातात एबी फॉर्म आलेला नाहीये. त्यामुळे तो आल्यानंतर मग सुरुवात होईल. 14 नंबर प्रभागामधून जर आपण उभा राहाल तर कसं गणित असेल साहेब? मी इच्छा प्रदर्शित केले. पक्षाचा निर्णय झाल्याशिवाय मी काय सांगू. ओके. आणि गेल्या वेळेला आपले पुत्र समीरजी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक त्यांनी लढून जिंकलेली आहे. मग ते पुन्हा या वेळेला 5 नंबर प्रभागामधूनच असतील? त्याची इच्छा आहे. आता तो छोटा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. सरासरी असं असतं की सिटिंग सीटला हात लावत नाही. तर निर्णय काय घेतात ते बघूया. पुन्हा अजूनपर्यंत अगदी मसूरकरांना का टाळण्यात येते हा देखील प्रश्न विचारला जातो ना साहेब. कारण फ्रंटला आज
राष्ट्रवादीच्या टाळला वगैरे असं स्थापनेपासून- काय नाहीये, टाळणं असं काही नाहीये. कालची गोष्ट वेगळी होती, काल उशिरा झालं, पण आता ते बाकी निर्णय प्रक्रियेत ते बसून निर्णय घेत आहेत. तो निर्णय घेतील, तो आम्हाला ऍक्सेप्ट आहे. जर आता अगदीच दिवस खूप थोडे राहिलेले आहेत आणि एवढ्या 4-4.5 मतांपर्यंत पोहोचण्यासाठीची जी काही तयारी वगैरे लागते, तर ती शेवटी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच माणूस त्या बाहेर पडतो. पण अद्याप तुम्ही म्हणा किंवा समीर म्हणा, हे अद्याप ही बाहेर पडलेले दिसत नाहीत, कार्यकर्ते कुठे दिसत नाहीयेत. नाही, ते कसं असतं की तो एबी फॉर्म दोन्ही नाही मिळाला तर मग काय करणार, मिळणार नाही असं होणार नाही अशी अपेक्षा आहे. आम्ही वाट बघतोय. या मुलाखतीत मसूरकरांना अवघेच 3-4 प्रश्न विचारले गेले. त्याच्यातून बरंच काही आपणाला समजलं, बऱ्याच काही गोष्टींच्या हिंट त्यांनी त्यातून दिल्या आणि त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पीएम न्यूजनी केला. पीएम न्यूजनी मसूरकर जर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाहीयेत तर राष्ट्रवादीला काही तोटा होतोय का, होईल का भविष्यामध्ये, म्हणजे वरच्या सीटसाठी, नगराध्यक्षाच्या सीटसाठी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. तर खोपोलीच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये या निर्णयाने थोडेसे राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, हे डिस्टर्ब झालेले दिसले. बऱ्याच प्रतिक्रिया आल्या त्याच्यातून. त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 ही म्हणजे सुभाषनगर झालं, वासरंग झालं, तुमचा राठोडा, साहेबानगर या भागामध्ये थोडस नाराजीचा सूर हा कार्यकर्त्यांमधून पाहायला मिळाला. त्यानंतर पुढे आल्यानंतर प्रभाग क्रमांक 3 जो आहे, तो प्रभाग क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 2 वेळा निवडून आलेले जे अपक्ष नगरसेवक होते, किशोर पानसरे, यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यामागे मसूरकरांचा खूप मोठा हात होता असं बोललं गेलं. तेही काहीसे नाराज झालेले दिसले. जे आपण त्यांच्याशी बातचीत नाही केली, परंतु जी काही आपल्याला सूत्रांकडनं माहिती मिळाली त्यामुळे किशोर पानसरे देखील डिस्टर्ब आहेत. म्हणजे किशोर पानसरे आणि प्रभाग क्रमांक 3 हे गणित अगदी फिक्स गणित पकडलं जातं. आज किशोर पानसरे नाराज दिसत आहेत. वरती आल्यानंतर मसूरकर जिथे राहतात ती वरची खोपोली, आर्दी, लक्ष्मीनगर या पट्ट्यामध्ये देखील सन्नाटा पसरल्यासारखा झालाय. आणि मग येतो प्रभाग क्रमांक 5, ज्या प्रभाग क्रमांक 5ला आता त्यांचा वरचा खोपोलीचा भाग देखील जोडलाय आणि जुन्या प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांचा मुलगा गेल्या वेळेला निवडून आला होता, 5 वर्ष नगरसेवक होता. त्या प्रभागातही सन्नाटा आहे. म्हणजे निवडणूक जाहीर झालीये आणि उमेदवार कामाला लागलेत असं ह्या 4 ते 5 प्रभागांमध्ये अजिबात दिसून आलं नाही. लोकांकडनं आपण ह्या गोष्टी जाणून घेतल्या की कमीत कमी जे सिटिंग नगरसेवक आहेत किंवा जे फिक्स नगरसेवकासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांना तिकीट मिळणार आहे जवळजवळ माहिती आहे, असे नगरसेवक काम करताना दिसत आहेत का, लोकांच्या गाठीभेटी घेताना दिसतात का, तर तसं अजिबात या मागच्या 4-5 दिवसामध्ये दिसलेलं नाही. दिवस खूप थोडे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी, परंतु अजून कुठलीही प्रक्रिया राबवली गेलेली नाही. फॉर्म भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी आहेत. उद्याचा दिवस, परवा आणि 13वा, या 2 दिवसामध्ये फॉर्म भरण्यामध्ये पुन्हा वेळ जाणार आहे आणि त्यानंतर मिळतात अवघे 10-15 दिवस. राष्ट्रवादीकडून शिवसेना याला रोखण्यासाठी, शिवसेना म्हणजे महेंद्र थोरवे यांना रोखण्यासाठी निरनिराळ्या उक्त्या, निरनिराळ्या योजना आखण्याचं काम सुधाकर घारेंनी खोपोलीमध्ये केलं. परंतु त्या योजना आखताना ते काहीसे अपयशी ठरलेले दिसत आहेत. त्यांचं प्राथमिकता होती की खोपोलीमध्ये भाजपचं मतदान हे खूप आहे, अगदी विनिंग मतदान आहे, तर भाजपला आपल्याकडे घेण्यामध्ये ते अयशस्वी ठरले. आणि त्यात आता मसूरकरांना तिकीट न देऊन त्यांनी अनपेक्षितरित्या त्यांना नाराज तर केलं नाही ना, या गोष्टीचा आपण मागोवा घेतला. खरं तर मसूरकर स्वतःहून बोलत नाहीयेत की मी नाराज आहे. शेवटी ते म्हणतात जो काही पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल तो मला मान्य असेल. परंतु जर नगराध्यक्ष नाही तर निदान नगरसेवक म्हणून
तरी कुठल्या प्रभागातून त्यांना तिकीट दिलं जाणार आहे किंवा तिथून तुम्ही काम करा असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं नाही। ही अगदी वित्तम बातमी आहे की त्यांना त्यांच्या मुलाला अद्यापही सांगण्यात आलेलं नाही की तुम्हाला या प्रभागातून लढायचंय, तुम्हाला एबी फॉर्म मिळतोय। त्यामुळे अगदी खास आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळाली की आजचा दिवस जर आजच्या दिवसामध्ये राष्ट्रवादीने एबी फॉर्म मसूरकरांना जर दिला नाही तर हा मसूरकर नावाचा राजकीय बॉम्ब नक्कीच खोपोलीच्या राजकारणामध्ये फुटल्याशिवाय राहणार नाही। ही अगदी खात्रीशीर माहिती आपल्याला समजलेली आहे। एबी फॉर्म मिळाला नसतानाही प्रभाग क्रमांक 14 मध्ये पक्षाकडे उमेदवार नाहीये, तिथे ओबीसी सीट खाली असल्यामुळे स्वतः मसूरकरांनी आज दिवसभरामध्ये दुपारी तिथे जाऊन थोडीशी चाचपणी करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला, तिथून आपल्याला सीट लढवता येईल का याचा अंदाज घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण ते तिथं उभे राहतील किंवा त्यांना तिथं सांगितलंय असं अद्यापही आपल्याला खात्रीलायक वृत्त कळलेलं नाहीये की प्रभाग क्रमांक 14 मधून मसूरकरांना फायनल केलेलं आहे। खरं तर राष्ट्रवादीच्या मसूरकर म्हणजे दत्ताजीराव मसूरकर आणि समीर मसूरकर या दोघांनाही अद्याप सांगितलं गेलेलं नाहीये की आपण निवडणूक लढवत आहे। फक्त आपण बोलणी चालू आहेत आणि त्यानंतर मित्रपक्षांशी बोलणी चालू आहेत, मग आपण ठरवूया। फॉर्म भरायची वेळ आली, 2 दिवस बाकी आहेत। 5 नंबर प्रभाग मध्ये जे शहराध्यक्ष आहेत मनीष यादव हे आग्रही आहेत की मला देखील तिथून या वेळेला निवडणूक लढायची आहे। मग अद्याप असंही कळतंय की सिटिंग सीट जी आहे समीर मसूरकरांची, समीर मसूरकरांना आणि मनीष यादवांना खरं तर बसवून त्यांच्यामध्ये समेट घडवून आतापर्यंत आणायला पाहिजे होता, तो अद्याप आणला गेलेला नाहीये। त्यामुळं मसूरकर कुठेतरी इन्सिक्युअर झालेत आणि त्याचा तो जो परिणाम आहे तो आजच्या मुलाखतीमध्ये जर तुम्ही मसूरकरांची बॉडी लँग्वेज बघितली, त्यांचा बोलण्याचा ओघ बघितला तर ते तुमच्या लक्षात येईल की आता श्रेष्ठी जे सांगतील त्यावरती पुढे ठरलं जाईल। हे जे त्यांचे वाक्य आहेत, या वयामध्ये एवढी वर्ष त्या पक्षामध्ये काम केल्यानंतर जर असं त्यांना बोलावं लागतंय तर कुठंतरी मसूरकर या राजकीय घराण्याला साईडलाईन तर केलेलं जात नाहीये ना, हा विचार मनाला आपल्या शिवून जातोय। बघूया आज उद्याकडे जी आपल्याला माहिती मिळाली आहे, आज संध्याकाळी किंवा उद्या फॉर्म भरेपर्यंत जर मसूरकरांच्या हाती एबी फॉर्म मिळाला नाही तर मी जे म्हणतोय की मसूरकर नावाचा राजकीय बॉम्ब या खोपोलीच्या राजकारणात नक्कीच फुटेल। वेट अँड वॉच आपण राहूया। आजचीच रात्र आहे, उद्या चित्र नक्की स्पष्ट होईल। तोपर्यंत नमस्कार।